तर पुष्कराजला टेन्शन आलं काय पुष्कर टेन्शन असं काय नाही. साखर कारखानदार घरी यायचा पुन्हा विचार पुष्कराज काय काय बोलला गाव काटामारी होते तळणगे हुपरी भागातून चांदीचा धंदा आहे ना तिथं तळणगे कर्नाटकचे आहेत का फॅमिली कर्नाटक म्हणजे आई कर्नाटकची. बरं मराठी चांगलं आहे तुम्हाला काय झालं मार्च होतं? नाही हां. माझा ऊस जायचा डेली हां. आणि मग मी वजन करून पाठवायचो. पहिला तर वजन करायला ह्यांची तक्रार लेबर उतरणार नाही मुद्दा म्हणून त्याच्यावरती हे वाडं टाकायचं. त्यामुळे ते वजन घेऊ देत नव्हते. मग तरी पण फोर्स करून थोडं वजन केल्यानंतर ना वजन करायचो. वजन कुठं केलं तुम्ही आमचं शेत आहे ना तिथूनच MIDC आहे. हां. गावाचं आता नाव घे पण ते MIDC आहे. मग तिथं वजन काढा आहे. नाही गावाचं नाव घ्या हां, ना तळणगे कारखान्याचं नको घ्यायला तळणगे उगं तुमच्यावर केस करायची मग लय भीती कारखानदाराची. हां मग वजन करायचो मी. किती क्षेत्र आहे तुम्हाला माझं एक 5-6 एकर शेत आहे. 6 एकर कुठला लावता 86 रुपये 86-32. ही कधीची गोष्ट आहे वजन केली हे जस्ट ह्या सीझनचीच गोष्ट आहे. आत्ता हां एक 15-20 दिवसापाठी मग 15 दिवसापूर्वी घडलं 20 दिवस झालं. हां 20 दिवस झाले. मग पोट तोड आली होती तोड आली होती. हां हां, मग तो वजन करून पाठवायचो मी. मग वजन केलेलं आहे म्हणजे मी एक सांगतो की ओव्हरऑल 1200 ते 1300 किलोचा फरक आहे तसं. नाही थांबा ना हं. पहिली गाडी जेव्हा वजन केली हं. त्यावेळेला कुठे नेली गाडी वजन केलं कारखान्यात डायरेक्ट नाही नाही वजन आधी पहिलं खाजगी खाजगी गाड्यावर कुठला खाजगी काढा आहे तिथं एक महात म्हणून खाजगी गाडा आहे हां. तिथं केलं वजन. गाडी भरलेली किती टनाची होती गाडी ही सेम अंगद असते एक मोठं ह्याच्यापेक्षा एक छोटा असायचं. ही हां, अशीच होती अशीच. भरलेली पुढचा जो आहे ना तो हां. मोठा असायचा ट्रॅक्टर. हां अर्जुन हेड अर्जुनचं होतं. हेड अर्जुनचं होतं. हां. ते पण एक गोष्ट आहे की हे अर्जुन हेड भरताना अर्जुनचा हेड असतोय वजन करताना वेगळाच हेड असतोय म्हणजे त्याच्यापेक्षा कमी वजनाचा हेड असतोय. अरे काय इंटरेस्टिंग गोष्ट आहे राव हे दोन कधी कधी आता नवीन चालू झालं की दोन गोष्टी असतात. हां म्हणजे ह्या हेडचं वजन वेगळं असते आणि अर्जुनचं जरा जास्त भरते. आलं लक्षात हां त्या मग ते हेड हेडचं चेंज करा. वजनाबरोबर तिथं त्याचं वजन वाढलं हां. बर मग तुम्ही ते वजन केलं हां वजन पावती केल्यावर नाही किती घेतलं. आलं वजन एक साधारण मला एक्झॅक्ट माहित नाही. मी सगळ्या गाड्या वजन केल्या आहेत. एक 18च्या आसपास असायचं. 18 टन आलं हां 18 टनाच्या आसपास 18 18.5 19 पर्यंत आलेत वजन. मग कारखान्यात नेली गाडी कारखान्यात नेली गाडी. तिथं काय झालं तिथं आम्ही काही जायचो नाही पण कारखान्यातल्याने मी जे वजन केलंय त्यात 1.5 टनाचा तर कमीत कमी फरक असायचा. गाडी माग हा 1 टन ते 1300 किलो 18 टनामध्ये 1200-1300 1200 अंगदला. नॉर्मल आहे का अबनॉर्मल लय झालं. आमच्या इथं 70-80 किलो येत आहे टन नाही. म्हणजे ही छोट्या अंगद आहे. गाडी माग आता किती भाव कारखान्यात काढलाय 3500 आहे. खरा बरं हिशोब किती झाला गाडी माग नुकसान मग किती? मी हिशोब ऑलरेडी गेले. 5,000 एका गाडी माग 5,200 5,200 रुपये एका गाडीमध्ये हो, हो. नुकसान ती कारखान्याला फायदा चेअरमनला किंवा ज्याला कोणाला. ओके मग तुम्ही वजन केलं मग कारखान्याला लक्षात आणून दिलं की नाही किंवा हे फरक आहे बऱ्याच दिवसांतर मी 10 गेल्यानंतर गेलो. मग ते म्हटले की कारखान्याचे बाहेरचे वजन काटे आम्ही ग्राह्य धरत नाही. मी जाऊन बोललो मी एकटाच गेलेलो. बाहेरचे वजन काटे ग्राह्य धरत नाही. आमचे वजन काटे चेक केलेत म्हटले चोख आहेत. म्हणजे आम्ही चेक केलेलं आहे सरकारनं चूक केलं आहे. तुम्ही वजन करा असेल तर सरकारी वजन काट्यावर वजन करा म्हटलं. मग तो सरकारी नव्हता का तो प्रायव्हेट होता महाचा. पण प्रायव्हेट जरी असलं तर वजन सरकारी थांबा ना. हा ना, वजन त्यांना- काट्याचं डिपार्टमेंट तर हो, एकच त्यानं आहे जे ना, बोलला या ते मी सांगितलं तुम्हाला हां. की त्यांना म्हटलं की तुम्ही सरकारी ह्याच्यावर करा. इकडे जरा तू इकडे द्या हां मग त्याने काय ऐकून नाही घेतलं एवढंच म्हटले. मग त्यानंतर ॲक्च्युली मुकादमाला वगैरे बोलून घेतलं. हां मग तो मुकादमाला आमच्या लेबर उतरायला लागते आम्हाला ते वाडं उतरायला लागते आम्ही वजन नाही करणार नाही ऊस तोडायचं बंद करणार. हां. मग त्याने पण म्हटलं की तो ॲक्च्युली सपोर्ट करायला पाहिजे होता मला कारखान्यावाल्याने पण तो म्हटलं की ए थांब राजा वजन मला माहिती करू नका. झालं. बीडकर थांब 1-2 मिनिट थांब बरं हां चला. हां, मला चला. वजन करू नका म्हटलं उद्यापासून हां. वजन करू नका म्हटला. कारखान्याने सांगितलं हां सांगितलं वजन करू नका म्हटला. बरं मग तोड माझी बंद केली 2 दिवस तोड बंद केली बंद केली. ते काय रिझन वेगळं का सांगितलं की साप आलाय हां. घोणच आहे म्हटलं फळामध्ये असं सांगून तोड बंद केली माझी. तुम्हाला ते दाबायचा प्रयत्न हां, केला दाबायचा. मग तुम्ही काय वजन ऍक्च्युली नाही त्यांनी मला मी गेलो तर अधिकारी नुसतं बोलत होते. मी इव्हन शेती अधिकाऱ्याला पण भेटलं. मग शेती अधिकारी ए जाऊ दे हां वजन करा म्हटले. शेती अधिकारी मला म्हटले वजन करा म्हटले. पण ही लोक मुकादम जे आहेत ते दाबायला बघायचे. नाही, पण ह्याच्यात काय मुकादमाला फायदा होतो का कारखान्याला थेट फायदा होतो? कमिशन असते त्यांचं. मुकादम कारखान्याचं ऐकून सगळं करतो. हो त्यांचं म्हणणं मुकादमाला कमिशन आहे हो आहे सर. ऊसाचं कमिशन आहेच ते त्या काटामारीतलं नव्हतं. ऊस तोडल्यानंतर हां ते तर काय ते असं नियमानच आहे ना त्याचा सर. काय विषय नाही. तुम्हाला 2-3 दिवस यूज दिलं नाही मी ऍक्च्युली मुकादमला साहेब विरोध करायचं कारण नाही कारण की जर माझं वजन ॲक्युरेट झालं तर त्याला पण ॲक्युरेट वजन त्याचं पण तोडणी वाहतूक वाढणार आहे. 1 टन जर माझं वाढलं तर त्याचं पण तोडणी वाहतूक. शेवटी सुरळीत झालं कसं मग तुम्ही ज्यावेळेला वजन करायचं बंद केलं त्यावेळेला सुरळीत झालं मी सगळ्या गाड्या वजन करून पाडलो सर. सगळ्या गाड्यात डिफरन्स आला. मी सगळ्या जेव्हा बेरीज केली तेव्हा किती नुकसान झालं माझा एक 150 125 160 टन ऊस गेला. माझा एक 10-15 टनाचा तर फरक आला मला. 15 टनाचं नुकसान म्हणजे किती पैसे गेले
तोडणे वाहतुकीला खर्च वेगळा असतो. 60,000 एका शेतकऱ्याचे 60,000 रुपये 50-60 हजार रुपये झाले. एका शेतकऱ्याचे. महाराष्ट्रामध्ये 1 कोटी क्रशिंग करणारे कारखाने आहेत आपल्याकडे. 1 कोटी टन, 10 लाख मेट्रिक टन वगैरे ऊस उपलब्ध आहे आपल्याकडे. हा तेवढा आहे ना कुठं आपल्या महाराष्ट्रात सगळीकडे? महाराष्ट्रात 2 कोटी टन 2 आपलं कोटी गाळप टन. होते, सर. ऐका हां, मग जरा गणित मांडून सांगा बरं. आता काय लगे आपण कागद घेतला 10%चं गणित आहे. तुम्ही जर काढला तर मला माहीत नाही की जिथं वजन करून नेलेत ना ते ॲक्युरेट वजन येत असतील, पण जी ते पण सांगतो जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये वजन करून गेला कारखान्यावर हे लोक जाऊन सांगतात की हे ट्रॅक्टर वजन करून आलं. हां, ही पण एक प्रॅक्टिस आहे. खाजगी ठिकाणी जर तुम्ही वजन केलं तर ते खाजगीवाल्यालाच त्यांनी बांधून ठेवलंय. ते लगे फोन करून सांगतात. नाही हे सुद्धा सांगतात ना की आपले ड्रायव्हर वगैरे पण सांगतात. हे सुद्धा त्यांच्या अंडरखालीच असतं. 10%चं आहे सर. 10% म्हणजे काय? आता 5 लाख टन एक ॲव्हरेज झाला की गाळप झाला तर 10% काढला तर सर 50,000 टनाचा 20 टनाला 2 टन असं हां म्हणतो. पण नसेल काटामारे. 5-6% तर 100% काटामारे आहे. 6%चं पण कॅल्क्युलेशन मला सगळ्या साखर कारखानदारांना दोष द्यायचा नाही आहे. काही लोक करतही असतील, इमानदारीनं प्रॅक्टिस करत असतील. त्यांची कमिटमेंट पण साखर कारखान्याची शेतकऱ्यांच्या बरोबर असेल. ज्यांना आपण असा व्यवसाय करत नाही त्यांनी या व्हिडिओबद्दल काही मत व्यक्त करू नये. आम्हाला तुम्हाला सन्मानच आहे तुमचा, पण जे करत नाहीत त्यांनी थोडं तरी काहीतरी बाळगा ना. की शेतकरी रात्रंदिवस काम करतोय, निसर्गाची झगडतोय, इतकं सगळं करून तो काहीतरी पिकवतोय. त्याला त्या ऊसतोडीच्या मजुरापासून जे छळवणूक सुरू होते ते तुम्ही काटामारीपासून रिकव्हरी मॅनेजपर्यंत हे करताना ह्या एकाच शेतकऱ्याचं जर 60,000 उत्पन्न म्हणजे तुमचा जर तोटा असेल, एकट्याचं नुकसान असेल, तर तुम्ही महाराष्ट्रातले ऊस उत्पादक शेतकरी जे काही असतील 5 लाख असतील 10 लाख असतील ते तुम्हीच प्रेक्षकांनी त्याचं कॅल्क्युलेशन करा की महाराष्ट्रामध्ये किती दरवर्षी या शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. लूट आणि त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला जरा सांगा. कारण मी हे घेऊन जाणार आहे या राज्याच्या सहकार मंत्र्याकडे घेऊन जाईल, साखर आयुक्ताकडे घेऊन जाईल. त्यांना मी हे विचारेन की हे जे चाललेलं आहे ते बरोबर नाही आहे. पण तुम्ही असा कधी प्रयत्न केला नाही का की हे कळवावं की हे वरिष्ठ पातळीवर? साखर आयुक्त ना हां कितीतरी 10-12 बैठका झाल्या असतील. आम्ही त्यांना एक सोल्युशन याच्यावरचं सांगितलेलं होतं. ते सगळ्या महाराष्ट्रात खरं तर जायला पाहिजे. आज दिल्लीमध्ये ज्या रिक्षा आहेत, ज्या मीटरच्या रिक्षा आहेत, त्या रिक्षांचं एक सेंट्रलाइज केलं आहे सरकारनं. असंच की ते रिक्षावाले काय करायचे, मीटरमध्ये पुढं मागं करायचे, स्पीड वाढवायची. मग हे चोरी बंद व्हावी म्हणून सरकारनं काय केलं, त्या सगळ्या रिक्षा एका सर्व्हरला जोडल्या आणि त्या सर्व्हरला मध्ये कमांड दिल्यानंतरच त्या रिक्षाच्या मीटरमध्ये फेरफार करायची परमिशन आहे. समजा एखाद्या रिक्षावाल्याचं मीटर बंद पडलं आणि त्याला ते दुरुस्त करायचं आहे तर त्या सर्व्हरला पहिला कळवायचं त्याला मी रिक्षा मीटर दुरुस्त करणार आहे आणि मग त्याच्या परमिशननं मग ते दुरुस्त होते. तसं आमच्या भागामध्ये आपल्या राज्यात आता 200 कारखाने आहेत. 200 कारखान्यांचे 400 काटे होतील. 400 काटे जर एका साखर आयुक्ताला या जर सर्व्हरद्वारे जोडले आणि ह्याच्यामधला जर फेरफार जरी थांबवला तरी ह्यातली 50% लूट थांबू शकते. महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी सोल्युशन पण दिलं आहे. आता ते सोल्युशन राज्यातल्या या व्यवसायाशी निगडीत असलेल्या मंडळींनी घ्यायचं की नाही ते तुम्ही ठरवायचं. थांबूया आपण इथे. थँक्यू.